नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या या सिरीजचा सामान्य सिरीजचा भाग 5 आहे, ज्यामध्ये आपण आणलेले पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला तर सुरू करूयात. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पहिला प्रश्न, सत्यशोधक समाजाचे दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णराव भालेकर. प्रश्न क्रमांक 2, मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे लेखक कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रदीप दळवी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात सर्वप्रथम वंदे मातरम हे गीत गाण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1896च्या कोलकाता अधिवेशनात वंदे मातरम हे गीत गायले होते. प्रश्न क्रमांक 4, दिन प्रियदर्शिका हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हर्षवर्धन यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पुरी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 6, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3214 किमी. प्रश्न क्रमांक 7, सतलज नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मानसरोवर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 8, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 9, धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पांझरा. प्रश्न क्रमांक 10, संविधान सभेचे उपाध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एच.सी. मुखर्जी. प्रश्न क्रमांक 11, योग्य जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 81. कलम 81 लोकसभा ही योग्य जोडी आहे, बाकीच्या सर्व चुकीच्या आहेत. प्रश्न क्रमांक 12, मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1877. प्रश्न क्रमांक 13, RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, C.D. देशमुख. प्रश्न क्रमांक 14, गव्हावर प्रामुख्याने पडणारा रोग पुढीलपैकी कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तांबेरा. प्रश्न क्रमांक 15, चिकनगुनिया हा आजार कोणत्या मच्छरामुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इडिस इजिप्ती. प्रश्न क्रमांक 16, ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ध्वनीच्या माध्यमातील. पर्याय क्रमांक 2, प्रतिध्वनी. या प्रश्नाचं उत्तर आहे सोनार हे तंत्रज्ञान प्रतिध्वनीवर चालते. प्रश्न क्रमांक 17, टिमटिमीमुळे मूतखडा तयार होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कॅल्शियम ऑक्झलेटमुळे मूतखडा तयार होतो. प्रश्न क्रमांक 18, जिल्हा परिषद पुढीलपैकी कोण बरखास्त करू शकते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राज्य शासन ही जिल्हा परिषद ही बरखास्त करू शकते. प्रश्न क्रमांक 19, शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारे दुसरे राज्य? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. या प्रश्न क्रमांक 20, मोटर परिवहन विभागाचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 21, 8,000 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती सरपंचास दर महिना टिमटिम मानधन असते. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 1500 रुपये. प्रश्न क्रमांक 22, नगरपंचायत स्थापना करण्यासाठी पुढीलपैकी कोणती अट आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बिगर कृषी व्यवसायात 50% पेक्षा जास्त लोकसंख्या गुंतलेली असावी, म्हणजे न शेती करणारे लोक असावे. शेती सोडून इतर व्यवसाय करणारे लोक ते 50% पेक्षा जास्त असावे, त्या ठिकाणी नगरपंचायती स्थापन होते. प्रश्न क्रमांक 23, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1967. प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी कोणत्या प्रिंटरचा प्रकार नाही ते ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बन प्रिंटर हा प्रिंटर नसतो. प्रश्न क्रमांक 25, उत्तर प्रदेश राज्यात विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 403.
मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.